त्यांच्याकडून केलेल्या आरोपांना पण आरोपावर आपण काय सांगा जनतेला आपण त्यावर काय आव्हान नाही, आता काय आहे, त्यांनी आरोप काय केले हे मी पाहिलं नाही. परंतु येडामाने जो आहे तो कंत्राटदार आहे आणि या तालुक्यामध्ये 2 रस्ते आणले. एक वैराग बेगमपूर रस्ता 415 कोटी रुपये, दुसरा रस्ता आणला कुरुल ते देगाव, हा जवळजवळ 230 कोटीचा. रस्ते मंजूर केले तर लोकांसाठी मंजूर केले नाही. त्याने स्वतःच ठेकेदार म्हणून ते रस्ते घेतले आणि स्वतः ठेकेदार म्हणून तो रस्ते तो करतो. तसं आमदार राजू खरेने कुठेही 10 लाख रुपयाचं काम घेतलेलं नाही. आता मानेला माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार का नाही याचं कारण तुम्हाला सांगतो. यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर आरोप केले. अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 विरोधी पक्षाचे आमदार होते. मला एकट्याला महाराष्ट्राच्या बजेटमधून 25 कोटी रुपये हे रस्त्यासाठी दिले. मग 25 कोटी रुपये रस्त्यासाठी दिल्यानंतर मान्यानं काय आरोप केले माझ्यावर, येडा मान्यानं, की 25 कोटी रुपये तर मेणबत्तीलाही पुरणार नाही. मी म्हणलं ठीक आहे, 25 कोटी रुपये आणले ते माझ्या मोहोळ तालुक्याच्या मायबाप जनतेचे जे हाल होत आहेत रस्त्याचे ते दूर व्हावे म्हणून मी 25 कोटी रुपये आणले. मला आता आमदार होऊन 18 महिने झाले. अरे मान्या येड्या, तू जरा थोडे दिवस थांब. हा तालुका कुठे घेऊन जातोय राजू खरे फक्त बघ. आणि जे 2 रस्त्याची कामं चालू आहेत ती सगळी भोगस कामं चालू आहेत, ही लोकांची तक्रार आहे. त्यामुळे माझ्यावर आता आरोप करण्याचा नैतिक अधिकार हा येडा मान्यावर राहिलेला नाही. मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी श्री राजू खरे यांनी आज त्यांची एका खाजगी चॅनलवरती मुलाखत बघितली आणि त्यांनी सांगितलं की मोहोळचे माजी आमदार श्री यशवंत माने साहेब यांना येडा म्हणले. माननीय राजू खरे साहेब, तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी देश स्वतंत्र झाल्यानंतर मोहोळ तालुक्याला मिळालेला आहे, ही दुर्दैव आहे. तो लोकप्रतिनिधी कसा आहे, या तालुक्याला विकास काही नाही. फक्त या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी आमदार श्री राजीन पाटील साहेब आणि यशवंत माने साहेब यांच्यावर टीका करण्यात आत्तापर्यंत 18 महिने गेलेले आहेत, राहिलेले सुद्धा घालवणार आहेत. राजू खरे म्हणजे मुंबईतल्या एका चांगल्या क्लास 1 अधिकाऱ्याला दलालकी करतात. वास्तव पिक्चरमधल्या परेश राहुलनं जी भूमिका बजावलेली आहे एका मंत्र्याला काय पुरवाचं, ती राजू खरे मुंबईत जाऊन करतात. आणि राजू खरे माझे आमदार यशवंत माने यांना येडा म्हणतात. राजू खरे साहेब, महाराष्ट्रानं बघितले तुम्ही बेवडं गंजडं दारोड आहे, त्यामुळं तुम्ही माझे आमदार यशवंत माने साहेबाला येडा म्हणायची काही गरज नाही. तुमच्यात लयच खुमखुमी आहे तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, तुम्हाला मुंडक्यावर उभा केलं जाईल. ही मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला निवडून देऊन फार मोठी चूक केली. तुम्हाला ज्यांनी मतदान केलं ती कोणीही नेता तुमच्या कडेला राहिलेला नाही. आता सध्या फक्त तुम्ही आणि तुमची दारूची बाटली आणि तुमची दलालकीच राहिलेली आहे.